इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। 8 से 10 लोगों ने मिलकर एक युवक पर किया हमला। दरअसल बीते मंगलवार 29 जनवरी 2024 की शाम 7 बजे के आसपास सोलापुर जिला तालुका अक्कलकोट फुटाने गली के रहने वाले 28 साला सोम शंकर नामी युवक को पुराने विवाद को लेकर समीर जमादार, मुज्जो टीनवाला समेत 8 से 10 लोगों ने मिलकर मुजावर गली में ले जाकर कोयता, कुल्हाड़ी और लकड़ी से पीट कर घायल कर फरार हो गए। जिसके बाद घायल सोमशंकर को इलाज के लिए सोलापुर सिविल अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां सोमशंकर की हालत अब बेहतर बताई जा रही है। 24 तारखेला भांडण झालं, त्या दिवशी सुद्धा वसुलेला गेला होता। त्यामुळे त्यांनी बघितलं तिथं त्यांचं टाक्या पडलं, ते इथं दवाखान्याला ॲडमिट केलं आणि टाक्या पडलं। नंतर ते जाऊ दे म्हणलं, केस करा म्हणलं सगळेजण, म्हणलं आम्हाला नको आहे, आम्ही धंद्याचा माणूस आहे, 1 रुपये 2 रुपयावर पोट भागवणार माणूस आहे, नको म्हणलं। तरीसुद्धा ते निघा बसलं। 2-4 दिवस गेलं। आज परत त्याला असं बाहेर जाताना, तुला पैसे आणायला जाताना तुला ये पैसे, तुला दुधाचं हे करायचं म्हणून एकट्याला घेऊन जाऊन सगळंजण मारलं आहे। माझं मुलाला काय तर झालं तर आम्ही काय करायचं? आमचं वाली कोण नाही का? आम्ही काय सांगायचं? म्हणजे जाणून बुजून मी कशात नसताना आम्हाला घेऊन मारलं आहे, म्हणजे एकट्याला बघून। असं हे पद्धत आहे का? म्हणजे कोणतरी करते, ते कोण चांगलं आहे त्यांना सोडतात आणि गरीब माणसांनाच मारतात का? म्हणजे आम्हालाच टार्गेट करतात का? मैचं वाली कोण आहे का नाही? म्हणजे आम्ही हे ते पोरं सगळंजण केस कर म्हणलं, आम्हाला नको आहे बाबा, आम्ही कशात नाही, आम्हाला संबंध नाही म्हणलं। तरीसुद्धा एवढं असून आम्ही गप बसून आम्हाला बोलून दुकानात मारतात, हे पद्धत आहे का? हां, मी विश्वासवर यांनी आता बोलवलेलं आपलं इथं कोण ओळखीचं आहे म्हणून गेलं आहे, ते मारलं आहे, पण कान फाटलं आहे, सगळं 3 इंच खोल लागलं आहे म्हणं, ते सोलापूरला पाठवलं आहे, तर होत नाही म्हणून। आम्ही तेव्हा माहिती झालं हे सगळं झाल्यावर, आम्ही इथं आल्यावर म्हणलं सोलापूरला पाठवलं नाही। ते सगळ्यावर योग्य कारवाई करा, आम्हाला असं त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये। आम्ही धंदे करणार, आम्ही काय त्यांचं नाव काढत नाही, पण आमचं नाव घेऊन ते आमच्यावर तास देऊ नये। त्याला घेऊन 7-8 जाऊन बाटल्या मारून त्याचा जीव मारायचा प्रयत्न केला। आमचं एकुलतं एक मुलं आहे, काय तर झालं तर आम्ही काय करायचं? आमचं पोट पाण्याचा प्रश्न कसा होईल? एवढं दहशतवाद करायचं म्हणजे, बोलून मारायचं म्हणजे गप बसलं तरी मी मारतात, म्हणजे एवढं हे निष्काळजीपणा। म्हणजे कोण वाली नाही त्याला नेऊन मारायचं कुत्र्यासारखं। ते काय, त्यांना अटक करून योग्य त्यांना शिक्षा द्या, त्यांनी आमचं नाव काढून, आम्ही त्यांचं नाव काढत नाही।